तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांसाठी जी गोष्ट करणं आहे, जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन काय असेल तर फक्त आपले आई वडील. आयुष्यात फक्त तुमचे आई वडील आणि तुमचा शिक्षक या दोनच व्यक्तीला वाटतं तर तुमचं आयुष्य काहीतरी कल्याण व्हावं, त्याच्यानंतर कोणालाच नाही वाटत. ही काळ्या दगडावरची पांढरी. आता थोडक्यात जीवन प्रवास सांगतो मी 2017 पासून भरतीच्या क्षेत्रात उतरलो. 2017-18 तयारी केली, मार्गदर्शक व्यवस्थित भेटलं नाही सुरुवातीला. 2019 ला कोरा 2019 एसएससीचा पेपर काढला, ग्राउंड पर्यंत पोहोचलो, शेवटा 2 इंच छातीनं काढलो मी तिथून. आणि पुन्हा कोरोनाला 2 वर्ष काय झाले, भरती झाली नाही, काही नाही, लॉकडाऊन लागलं, सगळं 2 वर्ष काहीच नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणलं का माझ्या कार्यात सातत्य ठेवलं. आता सत्य तुम्हाला सक्सेस व्हायचंय तुमच्या कार्यात, तुम्हाला फक्त एकच गोष्ट लागली, ती फक्त काय आहे, सातत्य. सातत्य अशी गोष्ट आहे का तुम्ही काही बी करू शकता. आता तुम्हाला सांगतो, काही म्हणते ना बाबा माझी परिस्थिती नव्हती म्हणून आम्हाला शिकल्या नाही गेलं, हे नाही गेलं. परिस्थिती माहिती नाही करीत, फक्त तुमच्या अंगात जीत लागत, मला शिकू नये आणि मला करणं नाही. जेव्हा आयुष्यात सगळे पर्याय संपते ना माणूस आपोआप करतो. आता सगळे आलो सरच्या ऑफिस मध्ये बसलो आणि अजून मला शिकते बाबा चहा घेऊन आले होते. या वयात सुद्धा काम करणं पडू राहिलं, याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या आयुष्यात काय. मग तुम्हाला काय करणं आहे. आपले आई वडील मला सांगतो, आपले आई वडील रात दिवस शेतात किती महत्व काम करते. इकडून तर कोणी याच्यात असं आहे का बाबा कोणी सर्व्हिसला आहे वगैरे, कोणी सगळे शेतकऱ्याचे बोलायचं. 90% सगळे असं असतं, बरोबर. मग तू सकाळी आल्याला एक वेगळं वाटतं, बाबा आहे ना चहा घेऊन आले, या वयात सुद्धा त्यांना ती गोष्ट करणं पडतीये. मग ही गोष्ट तुमच्या आई वडिलांवर नाही येते, आली पाहिजे. कहू का तुम्हाला ते सगळे राखणं लिहून राखणं पडत. तुम्ही म्हणता ना का बाबा परिस्थिती माझ्या पैसे नव्हते म्हणून माझ्यावर शिकल्या नाही गेलं, हे नाही गेलं, परिस्थिती मान्य नाही करीत. वडील फक्त घरून 2000 रुपये द्यायचे, 2000 आणि 2000 रुपयाला संभाजीनगरला महिना काढायचा शक्य नाही आजकाल ही गोष्ट. स्वतःच्या हाताने करून खायचो. BSF ला सिलेक्शन होईपर्यंत अँड्रॉइड मोबाईल आणि मोटरसायकल माहित नव्हती. तुम्हाला इतकी गोष्ट स्वतःला त्याग करणं पडेल तर तुम्हाला त्या आयुष्यात ती गोष्ट भेटणार आहे. सायकलवर जायचो, औरंगाबाद सेंटरवरून औरंगाबाद जायचो आणि तिथून सायकलवर यायचं आणि हाताने स्वयंपाक करायचो. सकाळच्या शिळ्या भाकरी संध्याकाळी खायच्या, तो वेळीची बचत करणं पडतो. कोरोनामध्ये पोर हिरले इकडे तिकडे. कोरोनामध्ये स्वतःचा आंब्या गुन्हा आंब्या झाडाखाली जाऊन दिवसभर रात दिवस अभ्यास केला. तर असं नव्हतो का मुळातच जन्मताच हुशार होतो. अरे आईच्या पोटातून जेव्हा माणूस बाहेर येत ना कोणी शिकेल नाही राहत, सगळे बाहेर आल्यावर शिकत्या. ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही. फक्त एकच गोष्ट, ती गोष्ट तुम्हाला इमानदारी करणं पडती. तुम्हाला खोटं नाही बोलत, 12 येऊ तर उभा भागार येत नव्हतं. उभा भागार काय येत नव्हतं, उभा भागार असं का असं आडवा भागार काटा कधी करायचं ते येत नव्हतं. त्याला काय करणं पुढे असं उभा मांडायचं, मग आपल्याला संख्येने भाग देणं पडत, ते येत नव्हतं. 12वी पर्यंत 12वी संपली तरी येत नव्हतं. आणि 2 नोकऱ्या लागल्या ना, आज गणिताचं टीचर आहे, गणितच शिकतो आज. पण येत नव्हती. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. BSF ला होतो, ट्रेनिंगच्या दरम्यान फक्त आम्हाला 4 ते 5 घंटे झोपून द्यायचे. शिट्टीवादी म्हणजे पळणं पडेल तर सकाळी 3 ला 4 ला उठायचं, दिवसभर ट्रेनिंग करायची, रात्री बी ड्युटी लागायच्या. म्हणजे 4 ते 5 घंटे झोप यायची. तुम्ही लोकांसाठी सरकारसाठी मला सकाळी 4 ला 3 ला उठणे पडे, या गोष्टी करणं पडत होते, बरोबर आहे. हीच गोष्ट फक्त तिकडून आलेच नंतर मी स्वतःच्या आयुष्यात अप्लाय केली इकडे येऊन. कशी सकाळी टाइम टू टाइम उठणं, स्वतःच्या सवयी बदलल्या. आयुष्यात घातक काय असेल आपल्या तर फक्त आपल्या काय सवयी. आणि आपल्या काय करतो आपण उद्यापासून सुरुवात करू. उद्या आयुष्यात आपली येतच नाही. तुम्हाला सांगितलं मी मुलाला, सगळ्या मुलीच होते बेटा तुम्ही नाही, तुमचं अस्तित्व काय तुम्हाला स्वतः सांगितलं नाही. आणि कसं तुम्हाला सांगितलं ना, हुशार नसतं बेटा कोणी. एखादी रनिंगला चांगली आहे मी लय हुशार आहे, हा तो कधीच नाही. फक्त त्यांना इमानदारीचा गुण ठेवून ती गोष्ट दररोज करू द्या. ती गोष्ट तुम्हाला भेटल्याच हवा, राहणार नाही. तुम्हाला पाण्याचं आणि दगडाचं उदाहरण सांगितलं, दगडात सुद्धा छिद्र पडतं, फक्त तो थेंब कसं पडू द्या, दररोज पडू द्या सातत्या. समजते बेटा तेवढी गोष्ट. मुली तुम्ही म्हणता आई वडील आपल्याला चांगलं स्थळ पाहून देईन, चांगलं नोकरी आल्या, पण तुम्हाला रुपयासाठी सुद्धा त्याच्याकडेच माग नाही भेटत. तुम्ही स्वतःच्या हातावर स्वतः सेल्फ डिपेंड व्हा. कोणा रुपयासाठी तुम्हाला हिने पडलं पाहिजे, मागाची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे, इमानदारी करणार सगळे. अरे करणार सगळे इमानदारी ना. जसं या आई वडिलांचा आज आनंद झाला तसं तुम्ही
आज तू शपथ घ्या का यांच्या जसं आई वडिला आनंद झाला तसं तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमच्यामुळे असं एखादा क्षण भेटला पाहिजे. असं झाला तुम्हाला जीवनाचा थोडाफार प्रवास मी तुम्हाला सांगायला आणि विद्यार्थी दशेत असताना तुम्हाला करणं काय आणि आपल्या गुरुजनाचा आणि आई वडिलाचा आपल्याला नेमकी त्यांचा आपल्या नाव कसं रोशन करता येईल हे तुम्हाला दाखवायचं. आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला एक उदाहरण म्हणलं, आपल्याकडे कोटी रुपये बी असून आपल्याला आनंद नाही. आज जर सगळ्यात मोठा जर आनंद कधी असेल, आज ह्या विद्यार्थ्याच्या आई वडिलाचा आज जी एमबीबीएस ला मुलगा लागलाय नंबर, तुम्ही पुढे यांना दोन आई वडील एवढे दूर आज यांच्या डोळ्यात जो आनंद आहे ना, तुम्ही तो कोटी रुपये देऊन सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आज जो आनंद तुम्ही आज तुम्ही कोटी रुपये बी दिले. आज जिल्हे व्यासपीठावरचे प्रमुख उपस्थिती खूप सारा पैसा सगळ्या पैशाचं बरं नाही मला सांगा तुम्ही, पण आज जो आनंद आहे त्यांच्या डोळ्यात, आज ते सन्मानात त्यांची जी छाती फुगेली ना, आज फक्त त्यांच्या मुलामुळे. कोणामुळे? त्यांच्या मुलं. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात असं काहीतरी करणं आहे का आपल्या आई वडील आपल्या गावात तालुक्यात कुठे बी गेले असे छाती फुगून गेले पाहिजे की बाबा माझा मुलगा आहे. झोपत मी स्वतः पॉलवर पळणार आहे तोपर्यंत चालणार आहे. कळतंय का? ज्या दिवशी स्वतः पळणं सोडील आणि जेव्हा शिक्षकावर दुसऱ्यावर डिपेंड होईल त्या दिवशी आपला रेशो काय होऊन जाईल? कमी कमी होत जाईल. जोपर्यंत स्वतः करणार तोपर्यंतच वाढणार. मग जोपर्यंत तुम्हाला सांगतो मी अंगात गरम रक्त आहे, तुम्ही किती बी रगडाव काही होणार नाही तुम्हाला. मला तुम्ही सांगा आता माझ्या नंतर तुमच्या अंगात तुम्हाला शरीराला आरामाची गरज राहील, पण काय करणं पडेल? काम करणं पडेल. तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं बाबावरून, कळलं का? शिक्षकाकडे गेले, दोघाला पोलीस व्हायचे, दोन पोर आले, बरोबर आहे का नाही? पण मग घडणं मला तुम्हाला मार खाणं पडेल. रनिंगच्या वेळेस माग राहायला मला सगळ्याच गोष्टी करणं अभ्यास नाही केला मला मार खाणं पडेल, बरोबर आहे का नाही? मग दोघांना काय केलं? सर आम्हाला मूर्ती बनायचंय म्हणे. काय बनायचंय? मूर्ती. आणि पोलीस व्हायचंय म्हणे. मूर्ती म्हणजे पोलीस म्हणे. दोन दगडे आले, पण मूर्ती बनायची पोलीस व्हायचं तर तुम्हाला सहन करणं पडेल ना, मार खाणं पडेल, ग्राउंड नाही ग्राउंडिंगला हे केलं शेवट पळणं पडेल. मग दोन दगडापैकी एक दोघांना सहन केलं, एक माने सर मला नाही होते, मला चालणार नाही म्हणे. ठीक आहे भाऊ नको बसून राह. मग दगड आहे दोन्ही. मूर्तिकारांनी काय केलं? छंद आठवड्यात मार चालू केला दोघावर. एका दगडात सहन केला वर्षभर, एका दगडात केला नाही. वर्षाच्या नंतर एका दगडाची मूर्ती झाली, लोक तिचे आयुष्यभर पूजा करणारे आणि ज्यांना वर्षभर माझ्या मागे बसून नंतर आयुष्यभर त्याच्यावर नारळ फुटणारे. साधं उदाहरण सांगितलं तुम्हाला. सांगतो असं नाही का तुम्ही म्हणता अभ्यास मन लागत नाही, हे लागत नाही. अभ्यासाची एक गोष्ट सांगतो, तुम्ही सगळ्यात पहिले शरीराला सवय लावा. आपल्या भेटला तुम्हाला कपडे कसं घालणे, जेवण कसं घालणे, हे सगळ्या गोष्टी माहिती ना. मग तुम्हाला सांगतो तुम्ही घर नाहीये, फक्त ती गोष्ट तुम्ही दररोज करा. आज 1 घंटा अभ्यास होईल, उद्या 15 मिनिटं वाढवा, परवा 15 मिनिटं वाढवा. टाइम वाढता वाढता तुम्ही 10-10, 12-12 घंटे अभ्यास बसून अभ्यास करू शकता. फक्त पहिले शरीर एका ठिकाणी आणा, त्या शरीरात सवय लावा आणि तुमचं मन आपोआप बरोबर एका ठिकाणी येऊन जाईल. आणि सगळ्यात जगातलं मोटिवेशन काय असेल तर काय असेल माहिती का? आपले आई वडील. आपले आई वडील मला सांगा थोडंफार दुःख बी असलं तरी शेतात किंवा घरात काम करणारे सुट्टी मारते का? मला सांगा तुम्ही म्हणते का आपल्या आई वडील आज मग दुःख राहिलं, आज मी शेतात जात नाही, कोणाच बाप म्हणतो रे? म्हणतो कोणाच बाप? मला सांगा. तरी बाप काम करीतच राहतो ना. मग तुम्ही एक दिवस अभ्यास करा, पहिले एक दिवस सुट्टी मार, पहिले विचार करा. आपल्या बापाचं दुःखद बी असलं, आपल्या माईचं दुःखद बी असलं, तापी असलं तरी आपली माय घरात झोपून नाही राहत. मला सांगा तुम्ही तुमच्या माईचं दुःख राहिलं, तुम्हाला एक दिवस तरी शाळेत येताना किंवा कॉलेजला येताना किंवा अकॅडमीत जाताना मला सांगा उपाशी जाऊ देते का रे? नाही जाऊ देत ना. मग तुम्ही हा विचार करून नाही करीत मी अकॅडमीत गेलो, मी शाळेत गेला, मी सुट्टी मारायचे पहिले कोणतं काम नाही करायचं पहिले का मी मायबाप दुखत असताना सुद्धा करून देऊ राहिले तर मी कोण सुट्टी मारू? ही गोष्ट मनाशी ठेवा. आपल्या ह्या आई वडिलांसारखं आपल्या आई वडिलांना सुद्धा असा क्षण आला पाहिजे आयुष्यात का ह्या हिशोबाने आजपासून तयारी करा. एवढं बोलतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली सगळ्यांची आभार.